आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येणं टाळलं आहे। संविधान निर्धार सभेसाठी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येणार होते, मात्र शरद पवार 26 तारखेपर्यंत पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत आणि मुंबईतील वांद्रेमध्ये आज दुपारी संविधान निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर आज एकाच व्यासपीठावर येणार असं बोललं जात असतानाच ही नवीन माहिती आता समोर आली आहे। सागर, आज राष्ट्र सेवा दलाकडून मुंबईमध्ये संविधान निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्या सभेला प्रकाश आंबेडकर, शरद पवार त्यासोबतच बाबा आढाव आणि डॉक्टर गणेश देवी हे एकाच मंचावर येणार होते। मात्र आता जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलेलं आहे आणि सध्या ते पुणे मुक्कामी असणार आहे। 26 तारखेपर्यंत शरद पवार हे पुण्यातच असणार आहे। मात्र आज सर्वात महत्त्वाचं अर्थातच शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावरती येणार होते, मात्र शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलेलं आहे। सुरुवातीला ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत आमदार कपिल पाटील यांनी सांगितलं होतं की आम्ही शरद पवारांना निमंत्रण दिलेलं आहे। आज सकाळी सुद्धा त्यांनी शरद पवारांना या कार्यक्रमासाठी यावं अशा पद्धतीची विनंती केली होती, मात्र शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलेलं आहे। याच्या मागचं नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार होते, मात्र एकूणच शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलेलं आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान शरद पवार 27 आणि 28 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शरद पवार उपस्थिती लावतील। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये शरद पवार जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या बैठका देखील घेणार आहेत। अमरावती दौऱ्यामध्ये शरद पवार आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत।